एका घनदाट जंगलात चंपा नावाची एक अतिशय चतुर आणि लबाड कोल्ही राहत होती. ती सर्वांशी गोड बोलायची, पण मनात नेहमी काहीतरी चाल असायची. एके दिवशी तलावाकाठी गोपाल नावाचा एक साधाभोळा सारस राहिला आला. चंपाने पाहिले की गोपाल दररोज ताज्या माशांची मेजवानी करतो, त्यामुळे तिच्या तोंडात पाणी आले. चंपाने गोपालशी मैत्री केली आणि त्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. दुसऱ्या दिवशी जेव्हा गोपाल चंपाच्या घरी गेला तेव्हा तिने मुद्दाम सूप एका पसरट ताटात वाढले. चंपा सहजपणे सूप चाटू शकत होती, पण गोपालला आपल्या लांब चोचीमुळे ताटातील सूप पिताच आले नाही. गोपाल उपाशीच राहिला. त्याला आपला अपमान झाल्यासारखे वाटले. दुसऱ्या दिवशी गोपालने चंपाला आपल्या घरी जेवायला बोलावले. त्याने चविष्ट सूप बनवले होते, पण ते एका लांब मानेच्या अरुंद मटक्यात वाढले. आता चंपाला त्या मटक्यात तोंड घालता येईना, पण गोपालने आपल्या लांब चोचीने आरामात सूप प्यायले. चंपाला समजले की आपण गोपालशी जे वागलो त्याचेच फळ तिला मिळाले आहे. रस्त्यात चंपाला एक म्हातारा कासव भेटला. त्याने तिला समजावले की लबाडीने कधीच सुख मिळत नाही. चंपाला आपली चूक उमजली. काही दिवसांनी जंगलात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा चंपाने गोपालला मदत केली आणि त्याला आपल्या गुहेत आश्रय दिला. चंपाने आता लबाडी सोडून खरोखर मदत करायला सुरुवात केली होती. दोघांमधील जुना राग मिटला आणि त्यांच्यात खरी मैत्री झाली. जंगलात आता चंपाला लबाड नाही तर समजूतदार कोल्ही म्हणून ओळखले जाऊ लागले. तात्पर्य: आपण इतरांशी जसे वागतो तसेच आपल्याला परत मिळते. खरी मैत्री ही विश्वासावर टिकते, लबाडीवर नाही.